नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धा भिक्षा देहीच पार्वती. अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता मानली गेली आहे. अन्नपूर्णा देवीला पार्वतीचा अवतार मानतात. तर आज आपण अन्नपूर्णा देवीची माहिती पाहणार आहोत. अन्नपूर्णा देवीची पूजा आणि स्थापना ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला केली जाते. कारण मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची जयंती साजरी केली जाते. तर अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन करताना प्रथमतः देवीला पंचामृताने स्नान घालून स्वच्छ करून एका प्लेटमध्ये हळदी कुंकू वाहून त्यामध्ये तांदूळ ठेवले जातात आणि मग त्यावर अन्नपूर्णा देवीची स्थापना केली जाते. आपल्या घरावर कुटुंबावर सतत देवीचा आशीर्वाद राहावा, सुख समृद्धी धनधान्य भरून व्हावे असा आशीर्वाद घेतला जातो. आपल्या घरात धनधान्याची कमतरता राहू नये, घर कायम अन्नधान्याने भरून व्हावे म्हणून देवी अन्नपूर्णेची पूजा अर्चना केली जाते. या दिवशी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन ही करू शकता. आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी नवीन संसाराची सुरुवात करताना मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती भेट म्हणून दिली जाते. तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला, अमावस्येला अभिषेक करून ते तांदूळ बदलून ठेवू शकता आणि आधीचे तांदूळ हे पक्ष्यांना थोडेसे खायला घालायचे आणि थोडे आपल्या रोजच्या वापराच्या धान्यामध्ये टाकावे. आपल्या रोजच्या पूजेत अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि आपण रोजचा स्वयंपाक बनवतो तो सर्वात आधी अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवावा आणि मग आपण सर्वांनी जेवण करावे. अन्नपूर्णा देवीची कथा हिंदू धर्मशास्त्रात अन्न, पोषण आणि समृद्धीची देवी म्हणून वर्णिली आहे. अन्नपूर्णा हा शब्द संस्कृत मधील 2 शब्दापासून बनला आहे. अन्न म्हणजे अन्न किंवा धान्य आणि पूर्ण म्हणजे संपूर्ण किंवा परिपूर्ण. त्यामुळे अन्नपूर्णा देवीला जीवन पोसणाऱ्या अन्नाची देवी मानली जाते. शिव आणि अन्नपूर्णा देवीची कथा हिंदू कथेनुसार एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या सृष्टी आणि मायेबद्दल चर्चा सुरू होती. शिवाने म्हटले की संपूर्ण जग हे मायेचा एक भाग आहे आणि त्यामुळे क्षणिक आणि अवास्तव आहेत. त्यांनी पुढे सांगितले की अन्न सुद्धा मायेचा एक भाग आहे आणि आत्मज्ञानासाठी त्याची आवश्यकता नसते. देवी पार्वती शक्तीचे आणि सृष्टीतील पोषणाचे प्रतीक. शिवाच्या या विचाराने अस्वस्थ झाल्या. त्यांना माहित होते की अन्न हा सर्व जीवांच्या जीवनासाठी आवश्यक घटक आहे. जगाला अन्नाचे महत्त्व समजवण्यासाठी पार्वतीने पृथ्वीवरून अन्नाचा स्रोत काढून घेतला. जगात दुष्काळ आणि उपासमारीची स्थिती पार्वतीने अन्नाचा आशीर्वाद मागे घेतल्याने पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सगळे जीव अन्नाच्या अभावी तडफडू लागले. पिके सुकली, प्राणी उपाशी राहू लागले आणि मानव उपासमारीमुळे पीडित झाला. सगळ्यांनी देवीकडे अर्थपणे प्रार्थना केली की ती अन्नाचा आशीर्वाद परत देवो. अन्नपूर्णेचे प्रकट होणे. आपल्या भक्तांचे कष्ट पाहून पार्वतीने अन्नपूर्णा देवीच्या रूपात काशी वाराणसी येथे प्रकट होण्याचा निर्णय घेतला. तिने एका मोठ्या स्वयंपाकघराची स्थापना केली आणि भुकेल्यांना अन्न वाटू लागली. तिच्या आशीर्वादामुळे सगळे तृप्त झाले. शिवांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते आपल्या भिक्षापात्रासह अन्नपूर्णेकडे आले. त्यांनी तिच्यापुढे नम्रतेने नतमस्तक होऊन अन्न मागितले. अन्नपूर्णाने प्रेमाने त्यांना अन्न देऊन अन्नाचे पवित्र महत्त्व पटवून दिले. भिक्षापात्राचा अर्थ शिवाचे अन्नपूर्णेकडे भिक्षा मागणे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. हे दर्शवते की आध्यात्मिक मार्गावर असलेल्यांनाही जीवन टिकवण्यासाठी अन्न आवश्यक आहे, जे देहाला पोषण देऊन ज्ञानाच्या शोधासाठी मार्ग मोकळा करते. या कथेमध्ये अन्नपूर्णा देवीने अन्नाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ती केवळ अन्नाची देवी नाही तर आपल्या भक्तांना तृप्त करणारी आणि समृद्ध करणारी देवी आहे. काशी वाराणसी येथे असलेल्या अन्नपूर्णा मंदिर हे देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते, जिथे भक्तगण तिला जीवन पोषणासाठी पूजा करतात. अन्नपूर्णा देवीची ही कथा आपल्याला अन्नाचे महत्त्व पटवून देते. तुम्हा सर्वांवर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद धनधान्य स्वरूपात कायम राहो. आणि कशी वाटली अन्नपूर्णा देवीची पूजा आणि माहिती नक्की कमेंटद्वारे कळवा. श्री स्वामी समर्थ.